ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्ती शक्ती या यूट्यूब वाहिनीवरील आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ. तो म्हणजे अधिक मास महिन्याची आता होणार आहे समाप्ती. तर ह्या अधिक मास महिन्याची समाप्ती होणार आहे, तर आपण असं काहीतरी उपाय केला पाहिजे ज्यामुळे आपल्या शतपटीने फळ देणार आहे. आणि एवढा महिनाभर तुम्ही काहीच केलं नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. बघा, अधिक महिन्यामध्ये आपण अजूनही 33 दीपदान अजूनही केले नसतील तर अवश्य हे दीपदान करा आणि ह्याचं तुम्हाला शतपटीने फळ मिळवून घ्या. तर दीपदानाला अत्यंत खूप महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात अधिक अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या आलेली आहे. तर हे दीपदान कोठे करावं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही तुमच्या घरातील देवघराजवळ सुद्धा तुम्ही हे दीपदान करू शकता. तुळशी मातेजवळ करू शकता किंवा तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ सुद्धा हे दीपदान करू शकता. पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेव वास करतात, त्याचबरोबर माता लक्ष्मी सुद्धा तिथे वास करते. त्यामुळे तुम्हाला ह्या चारही देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तर बघा, अधिक मासातील ही जी अमावस्या आहे ती आज म्हणजे आज 14 जून आहे. तर आज 12:20 सुरू झालेली आहे, पण उदय तिथीनुसार उद्या 8:24 आहे असं म्हणतात. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मान्यता आहे की जी तिथी सूर्य पाहतो ती तिथी मानली जाते. तर म्हणजेच आपण उद्या, आपल्याकडे अजूनही संपूर्ण दिवस आहेत, ह्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही अजूनही ही सेवा केली नसेल तर कशी करावी हीच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि 33 दिव्यांचं दान कसं करावं हे सांगणार आहे. तर बघा, तांब्याचा घ्यायचा की पितळेचा दिवा घ्यायचा. तर बघा, तुमची जशी यथाशक्ती असेल तसं तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही तांब्या पितळेचे दिवे घेऊ शकता. जर तुम्ही तांब्या पितळेचे 33 दिवे जर घेऊ शकत नसाल तर तुम्ही एक तांब्याचा दिवा घेऊ शकता. हा उपाय नंबर 1 आहे. तर एक तांब्याचा दिवा घेऊ शकता. त्यामध्ये तूप घ्यायचं आहे आणि तुपामध्ये 33 वाती भिजवून घ्यायच्या आणि प्रज्वलित करायचा आहे. तर आणि हा दान करताना तुम्हाला 3 वेळा हा महिना बघा, अधिक मास महिना हा भगवान पुरुषोत्तमांना समर्पित आहे, म्हणजेच भगवान विष्णूंना समर्पित आहे. तर जेव्हा तुम्ही दीपदान करणार आहात, मग तुम्ही देवघराजवळ करत आहात किंवा माता लक्ष्मीजवळ करत असाल किंवा एखाद्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात करत असाल किंवा पिंपळाच्या वृक्षाजवळ जाऊन करत असाल, ह्यामुळे तुम्हाला पितृतर्पण सुद्धा केल्याचं फळ मिळतं, पितरांसाठी दान केल्याचं पण फळ मिळतं आणि देवी देवतांना सुद्धा दान केल्याचं फळ मिळतं. तर तुम्ही कुठेही करणार असाल तर करू शकता. फक्त दान करताना तुम्हाला 3 वेळा खाली, 3 वेळा मध्यभागी आणि 3 वेळा वरती, अशा प्रकारे 3 वेळा. म्हणजे समजा आता मूर्ती आहे माझ्या समोर, तर बाळकृष्णाच्या चरणाशी, परत त्यांच्या इथे आणि नंतर शिराजवळ, अशा प्रकारे 3 वेळा आपल्याला 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा उच्चारण करायचा आहे आणि तो दीप तिथे ठेवायचा आहे. तर त्या दीपामध्ये काय घालायचं आहे का, तर जेव्हा तुम्ही घरामध्ये हे दीपदान करणार असाल किंवा मंदिरामध्ये जाऊन करणार असाल तर त्या दीपामध्ये, त्या पंथीमध्ये तुम्हाला काही घालायची गरज नाही. फक्त 33 वाती आणि तूप घालूनच हे दिवा प्रज्वलित करायचा आहे. पण जर तुम्ही आता हे दर्श अमावस्या आणि सोमवती अमावस्या आहे, तर सोमवती अमावस्याला पितरांसाठी आणि भगवान विष्णूच्या कृपेसाठी दीपदान करणार आहात, तर मात्र ह्या दीपामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालून, ह्यामध्ये तुम्हाला काळे तीळ घालून हे दीप प्रज्वलित करून दीपदान करायचं आहे. दीपदान करताना तुम्ही तिथे पिंपळाच्या वृक्षाला पाणीसुद्धा अर्ध्यसुद्धा द्यायचं आहे. आणि बघा, संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही जाल पिंपळ वृक्षाला अर्ध्य देताना, तर अर्ध्य देताना पिंपळ वृक्षाला स्पर्श करू नका आणि अर्ध्य द्या आणि दीपदान करा. आणि 11 प्रदक्षिणा घालताना ओम पितृभ्यो नमः ह्या मंत्राचा जप करा आणि शांत उभं राहून भगवान विष्णूंचं म्हणजेच पुरुषोत्तम देवतेचं आपलं स्मरण करा. तर ह्या पद्धतीने तुम्ही दीपदान करू शकता. दुसरा उपाय म्हणजे जर तुम्ही अगदी
घरामध्ये तुम्ही 33 दिवे सुद्धा कणकेचे बनवू शकता. तर कणकेचे दिवे कसे बनवायचे, कणकेमध्ये एक थोडासा गुळ घ्यायचा आहे, मिक्स करायचा आहे आणि कणकेचे दिवे बनवून ते तळून घेऊ शकता किंवा उकडून घेऊ शकता किंवा कच्चे सुद्धा घेऊ शकता. ते दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला वाती ठेवायच्या आहेत. 33 दिवे ते 33 वाती घ्यायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करून आपल्या घरातील देवांना तुम्ही ठेवू शकता, दीपदान करू शकता. आणि बघा ते जेव्हा तुम्ही कणकेचे दिवे करता तर ते कचऱ्यात फेकू नका. ते दिवे तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता किंवा एखादी गाय गुरे वासरे जर तुमच्या दारात येत असतील तर त्यांना तुम्ही घालू शकता. अगदीच नसतील तर बघा प्रत्येक ठिकाणी डेअरी वगैरे असते, जिथे गाई म्हशी वगैरे असतात, शहरात सुद्धा बऱ्याच ठिकाणी असतात, तर तिथे नेऊन तुम्ही ते गुरासनी खाऊ घाला. ह्यामुळे बघा तुम्हाला अन्नदान केल्याचे पण पुण्यफळ मिळणार आहे आणि दीपदान केल्याचे सुद्धा पुण्यफळ मिळणार आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही 33 दीपदान अवश्य करा. ह्यामुळे दीपदानाचं महत्त्व बघा अधिक मासाच्या महात्म्य कथामध्ये तुम्ही ऐकलंच असेल, तरी पण मी तुम्हाला अजूनही सांगते. एक ब्राह्मण असतो, त्याच्या 2 पत्नी असतात. एक पत्नी खूप देवधर्म करत असते. तिने एक संकल्प केलेला असतो दीप प्रज्वलनाचा. तर ती रोज सकाळी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करून दिवा वगैरे प्रज्वलित करत असे आणि तिचा तो दिवा अखंड ती तेव्हा ठेवत असे. तर ह्याच पद्धतीने तिचा तो दिवा तिने अखंड ठेवलेला आणि ती स्नानासाठी बाहेर गेलेली असताना तिच्या सवतीने अगदी तिला जळफळाट व्हायचा. तिचं कपट वृत्तीने तिने तिचा दिवा तो घालवला. अक्षरशः तिची सवत अगदी देवपूजा करते, दानधर्म करते, स्वतः तर करत नव्हती पण तिचा दिवा घालवला. तर त्या स्त्रीला नंतरच्या योनीमध्ये तिला स्मित विल्सिनी तिचं नाव, तिला पिशाचिनी योनी मिळाली आणि तीच योनी न मिळता तिला 3 योनी अशाच भिल्लिनी कुटपिशाची योनी अशाच पद्धतीच्या योनी मिळाल्या. म्हणजे बघा दीप प्रज्वलन करते, तिला मात्र मोक्षप्राप्ती झाली, तिच्या जन्माचा आयुष्याचा उद्धार झाला. म्हणजे दीप प्रज्वलन करण्याचं किती पुण्य आहे. अशा बऱ्याच कथा आपण आपल्या ह्याच्यामध्ये ऐकल्या होत्या महात्म्यामध्ये. जर तुम्ही अजूनही ऐकलं नसेल तर अवश्य ऐका. त्याचबरोबर बघा एक ब्राह्मण सुशर्मा तो नेहमी दीप प्रज्वलित करत असे. मग एके दिवशी असा दीप प्रज्वलित केल्यानंतर तो बाहेर गेलेला असताना त्यांच्या घरातील मांजराने घरामध्ये खुरबुर चालू होती. त्यावेळी ते मांजर बघतं आणि ते मांजर बघतं तर उंदीर पळत असतं. तर उंदीर नेमकं त्या दिव्यापासून पळतं आणि ते मांजर त्या उंदराला पकडण्यासाठी त्याच्यावर झडप घालायला जातं. ते झडप घालायच्या त्यावेळेस प्रयत्नात त्याच्याकडून दिव्याची ज्योत थोडी पुढे जाते आणि त्याच्यावरची काजळी निघून तो दीप चांगला प्रज्वलित होतो. मग हे दीप प्रज्वलनाचं त्या मांजराला पुण्य लाभतं. ते मांजर तिथे मृत अवस्थेत असतं. जेव्हा सुशर्मा येतो, तो ब्राह्मण येतो, त्यावेळी तो पाहतो की त्या मांजराला अगदी देवी विमान आलेलं असतं घेण्यासाठी. म्हणजे मांजराच्या एवढ्याशा पुण्याईनं त्याला मोक्षप्राप्ती मिळाली. तर मग आपण जर दीप प्रज्वलन केलं, दीपदान केलं तर बघा आपल्याला अनंत कोटीने पुण्यफळ लाभणार आहे. आणि बघा दीपदान तुम्ही अजूनही केलंच नसेल, अधिक मासामध्ये संपूर्ण महिनाभर केलं नसेल तर 1 दिवसाचं फळसुद्धा तुम्हाला शतपटीने मिळणार आहे. दीपदान करतानाच तुम्ही उद्यापनही करा. म्हणजे भगवान विष्णूंची पूजा करा, संकल्प करा, मी आजची सेवा माझी तुमच्या चरणी अगदी तोडकी मोडकी का असेना रुजू करून घ्या आणि मला ह्याचं पुण्यफळ नको, मला फक्त तुमची सेवा करण्याचा वेळ मिळाला, एक संधी मिळाली, त्याचं सोनं मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल आणि माझी ही छोटीशी तोडकी मोडकी सेवा तुमच्या चरणी समर्पित करतो असे म्हणून तुम्ही ही सेवा करा. नक्कीच तुम्हाला ह्या सेवेचं पुण्यफळ लाभणार आहे आणि शतपटीने लाभणार आहे. नक्कीच उद्याच्या दिवसात तुम्ही ही सेवा अवश्य करा. घरात करू शकता, तुम्ही उंबरठ्याजवळ करू शकता किंवा तुळशी वृंदावनाजवळ करू शकता किंवा तुमच्या अवतीभोवती जर भगवान विष्णू पुरुषोत्तमाचं किंवा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तिथे जाऊन नक्की करू शकता.
तर हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या सेवेत मी हजर केला श्री स्वामी समर्थ आणि भगवान विष्णूच्या कृपे आशीर्वादाने. तर तुमच्यावरही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा आशीर्वाद कायम राहावा ह्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.